नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. काही ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात. उद्या सादर होणार अंतरिम अर्थसंकल्प. मराठा सर्वेक्षणाला 2 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ. भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाकडून भारतीय जनसंचार संस्थानाला स्वायत्त विद्यापीठाचा दर्जा बहाल. आणि नागपूर विद्यापीठाच्या 2022-23 शैक्षणिक सत्राच्या प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण सोहळा 2 फेब्रुवारी रोजी. भारताचे लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांची असणार उपस्थिती. संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीसमोर राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज प्रारंभ झाला. युवा शक्ती, नारी शक्ती, शेतकरी आणि गरीब हे देशाच्या विकासाचे 4 आधारस्तंभ आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राम मंदिर, संविधानाचं कलम 370 रद्द करणं, त्रिवार तलाक रद्द करणं, G20 इत्यादी संदर्भात निर्णय आपल्या सरकारनं घेतले असं त्या म्हणाल्या. देशाच्या सीमावर्ती भागात संरक्षणाचं महत्त्व जाणून तिथल्या जिल्ह्यांमध्ये पायाभूत सुविधा विकासाची कामं सरकारनं मार्गी लावली असं त्यांनी सांगितलं. याशिवाय आरोग्य, निवारा, शिक्षण, अंतराळ विज्ञान अशा विविध क्षेत्रात सरकारनं केलेल्या कामगिरीचा आढावा राष्ट्रपतींनी अभिभाषणात घेतला. 2047मध्ये देश स्वातंत्र्यप्राप्तीचा शतक महोत्सव साजरा करेल. त्यावेळी संसदेत आज आहेत ते सर्व सदस्य असतीलच असं नाही, तथापि आपल्या योगदानाचा अविस्मरणीय ठसा संसदेच्या इतिहासात उमटला पाहिजे असं आवाहन राष्ट्रपतींनी सदस्यांना केलं. उद्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील. दरम्यान हे अर्थसंकल्पीय अधिवेशन खासदारांना सकारात्मक पाऊल टाकण्याची संधी आहे. सर्व खासदारांनी या संधीचा लाभ घेऊन सर्वोत्तम कामगिरी करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासाठी सुरू असलेल्या सर्वेक्षणाच्या कामाला राज्य मागासवर्गीय आयोगानं येत्या 2 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ही माहिती आयोगानं एका निवेदनाद्वारे दिली. सर्वेक्षणासाठी कमी मुदत असल्यामुळे प्रगणक केव्हाही सर्वेक्षणासाठी येऊ शकतात, तरी त्यांना नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन आयोगानं केलंय. चंद्रपूर इथं मराठा आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणाच्या कामात दुर्लक्ष केल्यानं एका सर्वेक्षण प्रगणकाला निलंबित करण्यात आलंय. मराठा आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणाचं काम आता अंतिम टप्प्यात आलं असून चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे आतापर्यंत 56,246 कुटुंबांचं सर्वेक्षण पूर्ण करण्यात आलंय. ज्या कुटुंबांचं सर्वेक्षण 1 फेब्रुवारीपर्यंत होऊ शकलं नाही अशा कुटुंब प्रमुखांनी मनपा मुख्यालय झोन कार्यालय, क्षेत्रीय कर निरीक्षक किंवा मनपा मुख्य झोन कार्यालयात संपर्क साधण्याचं आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात आलंय. दरम्यान राज्य सरकारनं मराठा आरक्षणासाठी काढलेल्या अधिसूचनेच्या मसुद्याला ओबीसी संघटनांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलंय. सगळे सोयऱ्यांची व्याख्या संविधानाच्या चौकटीबाहेरची असता कामा नये असं ओबीसी वेलफेअर असोसिएशननं एका याचिकेत म्हटलंय. जर्मनीला किमान 4 लाख कुशल प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना जर्मन इथं रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या आणि जर्मनीला कुशल मनुष्यबळ मिळावं यासाठी महाराष्ट्र पुढाकार घेईल. याबाबत लवकरच महाराष्ट्र शासन आणि जर्मनी यांच्यात सामंजस्य करार करण्यात येणार आहे असं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. काल मंत्रालयात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासमवेत जर्मन शिष्टमंडळाची बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. राज्यातील विद्यार्थ्यांची माहिती संकलन करून या विद्यार्थ्यांना जर्मन भाषेचं शिक्षण हे अकृषी विद्यापीठाच्या माध्यमातून देण्यात येईल. त्यानंतर जर्मन कंपन्यांकडून मुलाखती घेऊन त्यांची निवड केली जाईल असं पाटील यांनी यावेळी सांगितलं. काल मुंबईत झालेल्या बैठकीत केंद्र पुरस्कृत पंतप्रधान नागरी आवास योजना, आयुष्मान भारत, पंतप्रधान जन आरोग्य योजना तसंच भारत नेट, महानेट प्रकल्प यांचा मुख्यमंत्री शिंदे यांनी आढावा घेतला. भारत नेट 2 अंतर्गत महानेट 1चे 96% काम पूर्ण झाल्याची माहिती या बैठकीत त्यांनी दिली. ऑप्टिकल फायबर केबलचं जाळं टाकण्याचं काम 96% झालंय. यातून 140 तालुक्यांना तसंच राज्यातील 9,146 ग्रामपंचायती महानेटशी जोडल्या गेल्या आहे अशी माहिती त्यांनी दिली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या YouTube वाहिनीला नक्की सबस्क्राईब करा.
भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयानं आज IIMC अर्थात भारतीय जनसंचार संस्थानाला स्वायत्त विद्यापीठाचा दर्जा दिला आहे. IIMCच्या दिल्लीसह जम्मू, अमरावती, एजॉल, कोट्टायम आणि ढेंकनाल या कॅम्पसला दर्जा लागू असणार आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनसाठी हा एक विशेष आणि ऐतिहासिक दिवस आहे, कारण आता या संस्थानांना विद्यापीठाचा दर्जा मिळाला आहे. ही संस्था पत्रकारिता, जाहिरात, जनसंपर्क या माध्यम विषयांमध्ये दर्जेदार शिक्षण देण्यासाठी ओळखली जाते. विद्यापीठाचा दर्जा प्राप्त होणं ही एक नवीन अध्यायाची सुरुवात असून अभ्यासक्रमात संशोधन आणि डॉक्टरेट कार्यक्रमांसह आणखी अभ्यासक्रम आता जोडले जाऊ शकतील, असं माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हटलंय. दरम्यान भारतीय जनसंचार संस्थान IIMCमध्ये मराठी पत्रकारिता डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. शैक्षणिक सत्र 2024-25 साठी आयोजित या प्रवेश प्रक्रियेत अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 29 फेब्रुवारी 2024 असून प्रवेश अर्ज संस्थानाच्या www.iimc.nic.in या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. मार्च रोजी भारतीय जनसंचार संस्थानाच्या अमरावती विद्यापीठ परिसरातील पश्चिम क्षेत्रीय केंद्रावर आयोजित करण्यात येणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ अंतर्गत पार पडलेल्या 2022-23 या शैक्षणिक सत्राच्या परीक्षातील प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांना पदकं आणि पारितोषिक वितरण सोहळा येत्या 2 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 10 वाजता अंबाझरी मार्गावरील गुरु नानक भवन इथं आयोजित करण्यात आलाय. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून भारताचे लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांची उपस्थिती असणार आहे. अध्यक्षस्थान कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी हे भूषवतील. या सोहळ्यात संलग्नित महाविद्यालयातील एकूण 101 प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांना पदकं आणि पारितोषिकं वितरित करण्यात येणार आहे. यामध्ये 142 सुवर्ण पदकं, 8 रौप्य पदकं आणि 25 पारितोषिकं आदी एकूण 175 पुरस्कारांचा समावेश आहे. तसंच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या स्वायत्त विभागातील 44 विद्यार्थ्यांना पदकं आणि पारितोषिकं वितरित केली जाणार आहे. यामध्ये 53 सुवर्ण पदकं आणि 1 पारितोषिक आदी एकूण 54 पुरस्कारांचा समावेश आहे. या सोहळ्याचं विद्यापीठ युट्यूब चॅनलवरून सकाळी 10 वाजेपासून थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर राज्यशास्त्र विभागाच्या वतीनं काल शहरातील फुटाळा परिसरात मतदार जनजागृती अभियान राबवण्यात आलं. फुटाळा परिसरात विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढत मतदार जनजागृती केली. कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विकास जांभूळकर यांच्या नेतृत्वात मतदार जनजागृती कार्यक्रम राबवण्यात आला. 2 फेब्रुवारी 2024 रोजी शेगाव जिल्हा बुलढाणा इथल्या श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय इथं पंडित दीनदयाल उपाध्याय विभागीय महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. सदर मेळाव्यात विद्यापीठांतर्गत सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्य, विभाग प्रमुख यांनी त्यांच्या इच्छुक विद्यार्थ्यांना सहभागी करावं असं आवाहन विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजीव बोरकर यांनी केलंय. महावितरणच्या वर्धा मंडळ कार्यालयाअंतर्गत असलेल्या औद्योगिक ग्राहकांना नवीन वीज पुरवठा, वीज क्षमता वाढ आणि वीज पुरवठा तक्रारींचं तातडीनं निराकरण होण्याच्या दृष्टीनं महावितरणच्या विद्युत भवन इथं स्थापन करण्यात आलेल्या स्वागत कक्षाचं उद्घाटन वर्धा मंडळाचे प्रभारी अधीक्षक अभियंता प्रदीप घोरुडे यांच्या हस्ते करण्यात आलं. वर्धा जिल्ह्यातील औद्योगिक ग्राहकांनी नवीन वीज जोडणी, जादा वीजभार या मागणीसह वीज पुरवठा आणि बिलिंगच्या तक्रारी किंवा इतर संबंधित प्रश्न 7875761027 या मोबाईल क्रमांकावर किंवा स्वागतसेल_वर्धा@mahadiscom.in या ईमेल आयडीवर कळवण्याचं आवाहन महावितरणतर्फे करण्यात आलंय. नुकत्याच चंदीगड विद्यापीठ मोहाली इथं संपन्न झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ बॉक्सिंग स्पर्धेत अमरावतीच्या श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाची खेळाडू पूनम कैतवास हिनं 57 ते 60 किलो या वजन गटात सुवर्ण पदक प्राप्त केलंय. या विजयामुळे तिची निवड फेब्रुवारी महिन्यात संपन्न होणाऱ्या खेलो इंडिया या स्पर्धेकरता झाली आहे. आगामी 4 फेब्रुवारीपर्यंत वातावरण कोरडं राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय. नागपूर आज सकाळी 16.1 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली. विदर्भात सर्वात कमी किमान तापमान वाशिम इथं 14.4 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलंय. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात. उद्या सादर होणार अंतरिम अर्थसंकल्प. मराठा सर्वेक्षणाला 2 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ.
भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाकडून भारतीय जनसंचार संस्थानाला स्वायत्त विद्यापीठाचा दर्जा बहाल आणि नागपूर विद्यापीठाच्या 2022-23 शैक्षणिक सत्राच्या प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण सोहळा 2 फेब्रुवारी रोजी भारताचे लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांची असणार उपस्थिती. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.